नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण महत्त्वाच्या बाबीवर चर्चा करणार आहोत। ती बाब म्हणजे कोणती? हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या मागणीला डावलून राज्य सरकार सत्ता आणण्याचा प्रयत्न करते। नेमकं प्रकरण काय आहे लक्षात घ्या। मराठा समाजाच्या मागणीला दुर्लक्ष करायचं आणि इतर समाजातील व्यक्तींना एकत्र करून मराठा समाजाला विरोध करायचा आणि इतर सर्व समाजातील व्यक्तींच्या मतावर सत्ता आणायची, अशा प्रकारचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे। पण राज्य सरकारनं एक लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा एकटा नाहीये, त्याच्यासोबत इतर समाज सुद्धा आहे। त्यांच्या मागणीला सहकार्य करतोय, त्यांच्या मागणीला पाठिंबा देतोय। म्हणून मराठा समाजाला दुर्लक्ष करताल तर 100% विधानसभेत फटका खाताल। म्हणजे या ठिकाणी फटका खाण्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल। पण का, कशामुळे मराठा समाजाला दुर्लक्ष केला जाते लक्षात घ्या। सर्व व्यक्तींना कळायला पाहिजे, कारण आतापर्यंत मराठा समाजातील काही व्यक्ती राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेत, जेणेकरून त्यांना स्वतःचा पक्ष सुटत नाहीये। मराठा समाजातील मागणीकडे दुर्लक्ष करतायत, पण स्वतःच्या पक्षाला ते दावणीला बांधल्या गेलेत, जेणेकरून स्वतःच्या पक्षाचा निर्णय त्यांना मान्य करावा लागतोय, पण स्वतःच्या जातीतील मराठा समाजातील व्यक्तींच्या मागणीकडे लक्ष देण्यासाठी त्यांना पाय उतार व्हावं लागत आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, स्वतःच्या मुलाच्या भविष्याला लाथ मारून राजकीय पक्षाची लाचारी सध्या सगळेजण स्वीकारतायत। त्याचं नेमकं कारण काय आहे तर त्यांना सर्वात महत्त्वाचा पैसा प्यारा आहे, पक्ष प्यारा आहे, पण समाजातील व्यक्तींच्या मागणीकडे ते दुर्लक्ष करतायत। म्हणून या सर्व नेत्यांना विनंती आहे, मराठा समाजातील व्यक्तींना विनंती आहे की सध्या राजकीय पक्षाला दावणीला न बांधता, राजकीय पक्षांच्या पाठीमागे न फिरता, त्यांचा प्रचार न करता मराठा समाजातील व्यक्तींच्या मागणीकडे लक्ष द्या आणि मनोज जरांगे पाटलांच्या मेन महत्त्वाचं जे आंदोलन आहे त्याला सहकार्य करा। कारण तुम्ही पाहिलं असेल, मनोज जरांगे पाटलांनी सर्व समाजातील व्यक्तींच्या समस्या जाणून घेण्यासाठी 12 ऑक्टोबर या दिवशी दसरा मेळाव्यानिमित्त महत्त्वाचं सर्व लोकांना सल्ला देणार आहेत। ते कशा प्रकारे की कोणत्या समाजातील काय समस्या आहेत आणि राज्य सरकार कशा प्रकारे प्रत्येक समाजातील व्यक्तींची दिशाभूल करते। म्हणजे या ठिकाणी राज्य सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे, हरियाणाचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न केला तर हा मराठा समाज आणि इतर समाजातील काही व्यक्ती कशा प्रकारे सुपडा साफ करतील हे विसरू नका। कारण लोकसभेत जो परिणाम झाला तोच परिणाम परत विधानसभेत होऊ नये म्हणून इतर समाजातील व्यक्तींना कुठेतरी विश्वासात घेण्यासाठी 15 जातींचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा म्हणून केंद्र सरकारकडे तुम्ही शिफारस केली, पण त्या 15 जातीसोबत मराठा समाजाचा समावेश करण्यासाठी तुम्ही शिफारस केली नाही। म्हणजे याचा अर्थ तुमचा सर्वात मोठा दुश्मन मराठा समाज आहे का? मराठा समाजातील व्यक्तींच्या मुलाचं भविष्य बर्बाद करण्याचं खापर तुमच्या डोक्यावर फुटणार आहे, हे लक्षात ठेवा। कारण मराठा समाजातील व्यक्तींच्या मुलाचं आरक्षण तुम्ही हिरावून घेतलंय, त्यांच्या भविष्याची नोकरी हिरावून घेतलीये, त्यांचा बेरोजगारीचं प्रमाण हिरावून घेतलंय। म्हणजे याचा अर्थ त्यांना रोजगार मिळायचा तो रोजगार तुम्ही हातातून काढून घेतलाय। सगळ्या गोष्टी मराठा समाजातील व्यक्तींच्या लक्षात आल्या पाहिजे। इतर समाजातील व्यक्तींनी सुद्धा लक्षात घ्या, तुमचा सुद्धा वापर राजकारणी लोक स्वतःच्या सत्तेसाठी करतायत, स्वतःची सत्ता भाजून घेण्यासाठी करतायत। मग याच्यामध्ये महाविकास आघाडी असो की महायुती असो, दोघं सुद्धा स्वतःची सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा वापर करतायत। हा वापर करणं थांबलं पाहिजे। मेन महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक समाजातील समस्यावर बोलणारा नेता कोणता आहे, प्रत्येक व्यक्तीच्या समस्या जाणून घेणारा व्यक्ती कोणता आहे, प्रत्येक व्यक्तींच्या अडचणी सोडवणारा व्यक्ती कोणता आहे, याच्यावर सध्या वेळ आहे विचार करण्याची। म्हणून लक्षात ठेवा, मनोज जरांगे पाटलांनी ठोस निर्णय घेण्यासाठी जे काही दसरा मेळावा आहे त्याच्यामध्ये सर्व व्यक्तींचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे। म्हणून 12 ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्यानिमित्त कोणी घरात न थांबता मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यामध्ये सहभागी व्हायलाच पाहिजे। एकमेव व्यक्तिमत्व भेटले ते म्हणजे मनोज जरांगे पाटील, जे की स्वार्थी नाहीयेत, इतर नेत्यांसारखे स्वतःचा राजकीय स्वार्थ पाहत नाहीयेत, समाजाच्या हितासाठी लढतायत आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकतायत। हे पाहून तरी लोकांनी स्वतःचं मन बाहेर आलं पाहिजे, जेणेकरून कळालं पाहिजे आपण राजकीय पक्षासाठी लढतोय, मनोज जरांगे पाटील समाजासाठी लढतोय। का लढतोय? कारण तुमच्याच लेकराचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आरक्षणाचा लाभ मिळावा, एवढं तरी प्रत्येक व्यक्तीच्या लक्षात आलं पाहिजे। म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या मेळाव्यात सर्व व्यक्तींचा सहभाग झालाच पाहिजे, एवढं गोष्ट लक्षात ठेवा।
कारण इथून पुढे अशा प्रकारचा लढा उभा राहील का नाही याची शाश्वती नाहीये. कारण आतापर्यंत पैशापोटी विकल्या गेलेल्या अनेक व्यक्ती आहेत, पण मनोज जरांगे पाटलांनी कधी कोणाच्या पुढे न झुकता मराठा समाजाची मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत त्यांचा लढा चालूच आहे. म्हणून निस्वार्थ व्यक्तिमत्व आपल्याला लाभले, तो व्यक्तिमत्व न गमावता त्या व्यक्तीला आपण सहकार्य केलं पाहिजे. म्हणून तळागाळातील गोरगरीब मराठा समाजातील व्यक्तींना परत विनंती करतोय की राजकीय पक्षांचा प्रचार न करता, राजकीय पक्षाच्या पाठीमागे न फिरता मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत मनोज जरांगे पाटलांना तळमळीने साथ द्या. कारण तुमच्या साथीची सध्या गरज आहे. कारण तुमची साथ सुटली तर राजकीय व्यक्ती मराठा फोडण्यासाठी तयारच आहेत. कारण त्यांना माहिती आहे मराठा फोडण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये राजकीय पक्षातील काही व्यक्ती आमिष दाखवतात. आमदार होय, जिल्हा परिषद सदस्य होय, अशा प्रकारे आमिष दाखवून त्यांना फोडल्या जाते. पण प्रत्येक गोरगरीब जनतेने लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती फुटला म्हणजे मराठा समाज फुटत नाहीये. म्हणून तो एकटा व्यक्ती गेला म्हणून आपण त्याच्या पाठीमागे न जाता मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला साथ द्या, त्यांच्या लढ्याला साथ द्या, तरच आपल्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. कारण आतापर्यंत पाहिलं सर, आरक्षणाच्या लाभापूर्वी कशा प्रकारे मराठा समाजातील व्यक्तींच्या मुलांची हेळसांड झाली आहे, ती हेळसांड थांबवण्यासाठी आत्ताची वेळ आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने मनोज जरांगे पाटलांना साथ दिली तर राज्य सरकारला जे काही सध्या त्यांनी नियोजन केलंय त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. हरियाणाचा खेळ महाराष्ट्रात खेळणार असताल तर हा खेळ कशा प्रकारे तुमच्याच माथी लागणार आहे हे येत्या काळात दिसणारच आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती लक्षात ठेवा, मराठा समाजाला टार्गेट केलंय, मराठा समाजाला चॅलेंज केलंय आणि हे चॅलेंज तुम्हाला स्वीकारायचंय की मराठा समाजातील व्यक्ती उभा राहिला तर 100% महाराष्ट्रात काय होऊ शकतं. कारण मराठा समाजासोबत इतर समाज सुद्धा सोबत आहे. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय. कारण काही व्यक्ती आमिषापोटी विकल्या जात आहेत, तर त्याच्यासोबत इतर व्यक्तींनी न जाता मराठा आरक्षणाच्या लढ्याला साथ देण्यासाठी उभं राहिलं पाहिजे. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.